भावांनो, जे रिकामटवळे लोक आहे, ते गावोगावी फिरतात आणि घरोघरी धनधान्य मागतात आणि समजा एखाद्या महिलेनं थोडंसंच धान्य दिलं समजा, सो खुशीप्रमाणे कोणी कोणी देतातच. कारण की देव कोणाला काहीच मागत नाही भावांनो. पण हे लोकं काय करतात, आम्हाला इतकंच काय दिलं, आम्हाला तितकंच काय दिलं. देवाच्या भंडाऱ्याच्या नावाखाली हे लोकं घरच्या महिला असतील किंवा घरचे काही जे काही सदस्य असतील, तर ते त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. काही त्यांच्यामध्ये लेडीज रिकामटवळ्या मावश्या सुद्धा असतात देवी माताच्या नावाखाली लुबाडणाऱ्या. काय म्हणतात, "मी देवीची भक्त आहे. माझं लग्नच नाही झालेलं. अ, आणि तुम्ही जे मला वस्तू दिली नाही, तर ती देवीचा तुमच्यावर कोप होईल." अशी धमकी ह्या अ, बायासुद्धा महिला मंडळींना दाखवतात. मग ते महिला मंडळी आपल्या बिचाऱ्या घाबरून जातो. मग त्यांना सांगायचंय असं आहे, की घाबरून न जाता तुम्ही त्याला धडक आपल्या दरवाजातून उठून द्यायचं. कारण की हे लोकं खूप नाटकं करतात आणि खूप भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. यांच्या भीतीला घाबरू नका भावांनो. हे तुम्हाला श्रद्धेच्या नावाने खूप भीती दाखवतात आणि देवाला जे तुम्ही द्यालात ते देव मनाप्रमाणे स्वीकारतो. असं देवाला जास्त कमी काही लागत नाही. कारण की हे लोकं तुमच्याकडून जास्त घेतील आणि तेच जे तुमच्याकडे वस्तू आहे, तर ते बाहेर विकतात आणि त्याचे पैसे काढतात आणि खुशाल बिअर बारमध्ये जातात, कोणी चिकन खातात. असे लोकं इकडे-तिकडे जाऊन पार्टी करतात. म्हणून म्हणतो भावांनो, या लोकांपासून सावधान राहा. असे लोकं आपल्या घराची रेकी करून आपल्या घरावर धाड घालू शकतात. म्हणून म्हणतो सुरक्षा जबाबदारी सांभाळा आणि भीती टाळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मोडके तोडका व्हिडिओ असेल तर समजून घ्या. चला, बाय बाय.